हाय फ्रेंड्स, आपला पार्ट 3 चाललाय बघा. माझा चेहरा खूप कणकणी आली होती. आणि हे बघा, हे लोक तर इथले आपले भीमसैनिक दर्शन घेऊन इथं झोपलेत. काय काय थंडी वाजायलेत, मुक्कामी आलेले आहेत, खूप लांब आलेले आहेत हे लोक. आणि खरंच ह्यांना मानलं पाहिजे, असल्या थंडीत सुद्धा दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत लांब लांबनं. पण ह्यांची राहण्याची सोय नसती, त्यामुळं काय सांग इथंच मुक्कामी थांबतात. काही गरीब पण असतात ना, सगळ्याकडेच पैसा असेल असं नसते, काही हॉटेलमध्ये राहू शकत नाहीत. त्यामुळं गरिबी वाईट देवा असू द्या, ती इथंच झोपणार आहेत. माझ्या मते तर इथं सोयी सरकारने केल्या पाहिजे झोपण्याच्या पण लोकांना. कारण हे बघा, आमची छोटी पिऊ सुद्धा आलेली आहे, जांभळ्या देती. आणि कसा तिचा डान्स चाललाय बघती, माझ्याकडे लक्ष आहे तिचं मोबाईलमध्ये. शूटिंग करते हे तिलाही माहिती आहे. आणि ही आमची छोटीशी भीमकन्या आहे, खूप क्यूट आहे आमची भीमकन्या. आणि आमची भीमकन्याला सुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहेत. फक्त ओनली 19 महिन्याची आहे, म्हणजे ही आता दुसरा बर्थडे लवकरच तिचा आहे. बघा आपले भीमसैनिक, आणि किती जल्लोषात सध्याच्या ह्यांचा जोश चाललाय. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. नाही 1 वाजलेत. 12:30 तर तिथंच वाजले होते आम्हाला. आणि ह्यांचं चाललंय डान्स, आपलं एन्जॉय, फुल एन्जॉय. ह्याला फुल एन्जॉय म्हणायचा. आणि ह्याला काय म्हणायचं, ही सगळी बाबासाहेब आपली आंबेडकरवादी आहेत, म्हणजे जे भीमवाले आहेत. आणि मी सुद्धा एवढी आजारी असताना आलेले आहेत, मला तर फुल कणकणी आहेत. आणि सगळे मला चिडवायलेत, एवढे अंगात कणकणी आहे तरी कशी हिला इकडं आली की तरतरी आली. शेवटी रक्त आहे ना, बाबासाहेबाचं रक्त आहे, त्यामुळं तरतरी येणारच. किती बी कणकणी येऊ द्या, ताप फुल आलेला आहे तरी सुद्धा मी आलेले आहे. आमची पिऊला सुद्धा आमच्या थोडा त्रास होतोय, घशात सर्दी आहे, तरी सुद्धा पिऊ सुद्धा आमची किती जल्लोषात खुश आहे. बघा ही भीमसैनिक कसे आहेत, किती वयस्कर लोक आहेत तरी सुद्धा येते, म्हणजे किती आवड आहे लोकांना. आणि हे बघा आपली सध्याची पिढी म्हणजे ही कट्टर भीमसैनिक आहेत. आणि हे बघा टीम आपली सगळी तरुण पिढी कशी डान्स करते फुल एन्जॉय मध्ये. 1 वाजले, एवढी थंडी आहे, कुणाला भान नाही. फक्त भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी 500 शूरवीरांनी 28,000 खतम केलं होतं. तर बघा फायनली आता आमची गाडी आलेली आहे, आम्ही चाललेलो आहेत आता. तर चालले तरी तुम्हाला सांगते, जवळजवळ तिकडं बघा ही स्तंभापाशी संख्या, किती संख्या आहे, लोकसंख्या आपली भीमसैनिक. बघा नाही म्हणलं तर 50 लाखहून जास्त संख्या ही. बघा पिऊ आणि पिऊचे काका, त्यांनी सुद्धा फुल आनंद घेतलाय, फुल एन्जॉय केलेला आहे. ही बघा आपली पोलीसची गाडी आता चाललेली आहे. आणि सगळे आता रस्ते रात्री 12 वाजता बंद करतात. जी तिकडनं येण्यावर पुण्यावर येणारे रस्ते बंद करतात. आणि काउंटिंग करण्यासाठी इथं केलेलं आहे, म्हणजे लोकसंख्या किती आली ती पण समजलं पाहिजे. तर बघा ही भीमसैनिक सगळे 12 वाजता वंदना घेतली, अभिवादन केलं की आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी निघालेत. ज्यांचे घर जवळ आहेत ते जाते, जे लांब आले ते आपले इथंच मुक्काम करतात. आणि काय राहिलेली संख्या आहे ती उद्या येते, म्हणजे 1 तारखेला. आम्ही आजच 31 तारखेला आलेलो होतो. ही बघा काउंटिंग याच्यामधून केली जाते. आणि माझा आवाज तुम्हाला बदललेला दिसतच असेल. आवाज कसा आहे माझा, बसलेला आवाज आहे, फुल सर्दी आहे, कणकणी आहे, ताप आलाय, तरी म्हणलं जाऊ दे तिकडं, 12 महिने आपलं दुखणं चाललंयच. तर बघा हे आपले भीमसैनिक आहेत, हे सुद्धा पोलीस काही, त्यांनी कॅप घातलेले आहेत ब्ल्यू कलरच्या. आणि काउंटिंग इथं केलं जातंय. आणि नाही म्हणलं तर 50 लाखाच्या पुढे संख्या जाणारच आहे आपली. आणि प्रत्येक वर्षीपेक्षा ह्या वर्षी जल्लोष जास्त आहे. आणि अफाट संख्या पण आहे ह्या वर्षी, कारण ह्या वर्षी मिसाळ आहे त्यांनी आपल्या भीमा कोरेगावला बाबासाहेबांची सोन्याची सही मिसाळ यांनी अर्पण केलेली आहे, म्हणजे इथं दिलेली आहे त्यांनी, त्यांची सोन्याची खाण आहे त्यांनी. तर बघा ही कट्टर भीमसैनिक आहेत. आणि नक्की तुम्ही भीमसैनिक असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की लाईक करा चॅनलला. एवढं हे असताना सुद्धा व्हिडिओ काढलाय. तर खरंच चाललेत हो का, प्रत्येक जण 12 वाजता आपलं दर्शन घेऊन आपल्या रस्त्याला चाललेत. आम्हीही चाललो नाही आम्हाला म्हणलं तरी 1 तास लागला इथं. तर चला फ्रेंड्स, बाय बाय.